तोफा आहे त्यावेळेच्या. तोफांमध्ये एक वेगळे समोर हॉकी स्टिक सारखं दिसतं ते. हे स्टोन कटर आहे, पहार शब्द आहे. आपण तलाव पाहिले, त्या तलावातले दगड कट करण्यासाठी अशा कटरचा वापर केला जायचा. आज खेडेगावामध्ये आपल्याला पहार पाहायला मिळते. त्याचं वजन वेट राहतं 5-6 किलो, साईज राहते ह्या काठी एवढी. त्यावेळेची पहार जवळजवळ 50 ते 55 किलोची. त्यावेळेस एकटा मावळा हे उचलायचं काम करायचं आणि दगड फोडायचा. आता आधुनिक मावळा ह्याला उचलेल, पण त्यावेळेच्या लोकांसारखं काम करू शकत नाहीये. बाकी सगळे तोफा आहेत. जसे सोल्जर्स गन रॉकेट लॉन्चर घेऊन बॉर्डरवरती फिरतात, त्यावेळेची मावळे तोफा खांद्यावरती घ्यायची आणि तटबंदीवरून गस्त घालायचे. तटबंदीवरून पहार दिला जायचा. वजन आहे 30, 40, 50, 60 किलोचे तोफा आहेत. ह्या काम कशा करतात? समोरून आता गन पावडर दारूगोळा भरतात. हे पाठी होले तिथे वात असायची, वात पेटवली तर फायर होणार आहे. जसे रॉकेट लॉन्चर काम करतात तशा तोफा काम करायचे. त्यावेळेचे रॉकेट लॉन्चर. आजचे आधुनिक मावळे हे वेपन्स उचलायचा प्रयत्न करतात. हातापायावरती पाडून घेतलेलं आहे. अजून कोणता नवीन प्रकारचा इतिहास घडू नये म्हणून लॉक करून ठेवलं आहे. पण वडापाव पिझ्झा बर्गर खाऊन हे उचलणं शक्य